तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आता आम्ही चाललो होतो चेन्नईला आणि सुरुवात झाली आहे बॉडी लोशननी. सगळं हातांना चेहऱ्याला बॉडी लोशन लावलं होतं. नंतर बसलो होतो आम्ही रिक्षामध्ये. उबर राईड बुक केली होती. काकांनी रेल्वे स्टेशनपर्यंत सोडलं आणि मग आम्ही आलो आमच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि प्लॅटफॉर्मवरती आम्ही ट्रेनची वाट बघत होतो कारण ती अजून अर्धा तास लेट होती. माझी मम्मा फोनमध्ये बिझी होती आणि मी बघत होती प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट. आणि मागचे काका एकदम स्टाईलमध्ये उभे होते. आ हा हा. ट्रेन आली आहे आता आणि मस्तपैकी आम्ही आता त्यामध्ये बसून कल्याणला पोहोचणार कारण कल्याणपासून आम्हाला ट्रेन चेंज करायची होती. A few moments later. कल्याणमध्ये आम्ही बसलो होतो. माय गॉड, एवढी सारी गर्दी कल्याणला. आणि खूप वेळानंतर आमची ट्रेन आली आणि चालू होता आमचा चेन्नई एक्सप्रेसचा प्रवास. तर आम्ही चेन्नईला उद्या सकाळी पोहोचणार होतो, त्यामुळे मस्त मौका होता, दस्तूर होता, त्यामुळे मस्तपैकी रील्स काढून घेतले. आणि आता वाजले होते संध्याकाळचे 6:30. कॉफीवाले काका आले होते तर त्यांच्याकडून मस्त कॉफी घेतली आणि अप्पर बर्थ भेटलं होतं, त्यामुळे खालचा व्ह्यू बघायचा प्रश्नच नव्हता. जेवण आम्ही मागवलं होतं रेल्वेमधून, पण ते अरे देवा काही विचारायचंच नाही, एकदम बकवास जेवण होतं. तरी नशीब चांगलं आमचं की आम्ही घरूनच डबा घेऊन गेलो होतो, त्यामुळे आम्ही तो डब्बा खाल्ला. आणि फायनली आम्ही उद्या सकाळी पोहोचणार होतो, त्यामुळे घेतलं झोपू. कसा आहे? एकदम मस्त. काय लिहिलंय? वेलकम टू चेन्नई. हॅलो गाईज, आम्ही आता आंध्र प्रदेशला आहे आणि अजून जाणार आहे चेन्नईला. तर आल्या लगेच साऊथ इंडियन लँग्वेजची सुरुवात झाली आहे. आणि कुठल्याही स्टेशनला उतरल्यावर एक असा व्यक्ती तर भेटतो. पहचाना मुझे. आणि पहिल्यांदा मी आता 2 शब्द शिकली आहे. एक म्हणजे पुमा आणि दुसरा आहे मल्लम्मा. पहिल्यांदा ते विचारत होते मला पुमा मल्लम्मा, म्हटलं नाही कळालं. मग नंतर ते फुलांकडे इशारा करत होते. म्हणजे पुमा म्हणजे फुलं असतात आणि मल्लम्मा म्हणजे गजरा असतो. तर पुमा मल्लम्मा फुलांचा गजरा असं म्हणत होते. ते मी पहिल्यांदा शिकली आहे. आणि इकडे आंध्र स्पेशल. आता खरी प्रॉब्लेम चालू होणार कारण दादाने मला आधीच सांगितलं होतं का इथे लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो आणि मला आता तो अनुभव होत होता. आणि चेन्नई सेंट्रलला पोहोचलो आणि गोल्फ कारमधून एक काकू मस्त फ्लेक्स मारत माझ्या समोरून निघून गेली. है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद नहीं, तुम खुद दे. इग्नोर. A few moments later. तर मस्त मेकअप करून आम्ही निघालो होतो पहिल्या डेस्टिनेशनला फिरायला माझ्या मम्मा सोबत, ते म्हणजे मरीना बीचला. आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत मरीना बीच मध्ये आणि खूप वेळचं चालतोय. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. बघा, पायाला रेती आहे खूप सारी आणि खूप जास्त दम लागतोय. आणि पुढे आहे समुद्र, पे ऑफ बेंगॉल. आणि इथून जर आपण स्ट्रेट जर पुढे नजर टाकली ना, म्हणजे अकॉर्डिंग टू द गुगल मॅप, तर मग आपल्याला तिकडे अंदमान निकोबारचे आयलंड बघायला भेटतात. सो आता तरी इथे दुपारचा टाइम आहे, त्यामुळे इथे काहीच गर्दी वगैरे काहीच नाही आहे. पण ते उलट चांगलं आहे कारण मग व्हिडिओ चांगले येतील माझे. खूप अजून भरपूर काही आहे म्हणजे चेन्नईमध्ये बघायला जर गेलं तर. अजून म्युझियम्स आहेत, अजून आपले चर्च पण आहेत, इथे मंदिरं पण आहेत. सो आपण एक एक करून गोष्टी कव्हर करणार आहोत. सो गाईज, आता इकडे ओ माय गॉड पाणी आलंय पायावरती.
आणि खूप मजा येते इथे चेन्नईला आल्यावर. खरंच आय लव्ह यू चेन्नई यार. खरंच इतकं ऑसम बीच आहे खरंच. ये बघा, ये देखो ये देखो गाइस, ये देखो. अभी इधर हम लोग कबड्डी खेलने वाला है. आजा 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 आजा. गाइस यार खरंच खूप 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 जास्त मजा येते. आणि इथे पाण्याच्या लाटा आता वाढल्या आणि इतकं सारं ऊन आहे पण ते लागत नाही आहे, कारण इथे खूप जास्त थंडी हवा चालू आहे आणि छान वाटतंय खरंच. नक्की यावर का सगळ्यांनी, तर खूप मजा येते इथे. आव थँक्यू सो मच. आता आम्ही चष्म्यावरती काही व्हिडिओ काढणार आहे. चला. माझं बाळ, हा माझं बाळ आहे. चष्मा घाल ना दुसरा. हा मजा करायची आपल्याला बीचवरती मस्त एकदम. मग कसं वाटतंय मॅडम? एकदम भारी. हाय हाय लाव 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 लाव. वा 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 मस्त मस्त. चला आता आपण मस्त व्हिडिओ काढणार इथे एकदम छान अशी सुंदर. सो गाईज आम्ही आता खाली चाललोय. चला. आणि हे बघा आमच्या बाईने आज कुठं पण घेऊन टाकले हातामध्ये. चला, कारण इथं माती इतकी आहे आणि आमचे पाय ओले. आणि आता आमचं मॅन वर्सेस वाईल्ड सारखं सफर चालू आहे. मरीना बीचपासून आम्ही नेटकंच बाहेर निघालो होतो आणि इथे डान्स चालू होता, तर आम्ही तिथेच बघत बसलो. मीडिया रिपोर्टर्स पण आले होते, त्यांची न्यूज कव्हर करत होते आणि आम्ही बघत बसलो. एवढं सगळं कॅरी करून नाचणं जोक नाहीये, पण खरंच याची करताय ना मस्त यार. चेन्नईत आले आणि चेन्नईतला इडली डोसा खाल्ला नाही म्हणजे असं तर होऊच शकणार नाही. तर आम्ही आलो होतो डोसा पॉइंटला, जिथे आम्ही चेन्नई स्पेशल डोसा आणि इडली खाल्ली होती वेगवेगळ्या चटणीसोबत. भाई एक नंबर लागलो होते यार. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला उठा, इंटरव्ह्यूला जायचंय ना. बायोमेट्रिक. हं. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच एक मेन काम आहे ज्याच्यासाठी आम्ही आज चेन्नईला आलेलो आहे, ते म्हणजे आज आमचं विजेचं बायोमेट्रिक आहे आणि थोड्या वेळात आम्ही त्याच्यासाठी रेडी होणार आहे. पहिले तर आमचा आता नाश्ता आलेला आहे. आज आम्ही खाणार आहे पोंगल विथ सांबर. आता आपल्याकडे म्हणतात उपमा, पण यांच्याकडे असतं ते पोंगल. मग चला आता खाऊन बघू आपण. लाव. तर मित्रांनो हे आहे आपलं पोंगल. साऊथ इंडियनचं जसं आपण उपमा म्हणतो तसं यांच्याकडे म्हणतात पोंगल. आणि ही आहे ओल्या नारळाची चटणी, एकदम मस्त. आणि हे आहे सांबर, जे की मला इकडचं खूप जास्त आवडतं. आणि येस, आता मी पोंगल खाऊन बघते. नाश्त्यासाठी मेनली लोक इकडे पोंगल किंवा मग पुट्टू असं खात असतात. त्यासोबत त्यांचं सांबर फिक्स असतं आणि प्लस एखादी चटणी, जसे की ओल्या नारळाची चटणी असेल किंवा हिरवी चटणी असेल, तर असे ते लोक खात असतात. आणि मला खरंच खूप आवडलं, मस्त होती एकदम चव त्याची. गाईज आजचा डे 2 आहे. आम्ही आता विजाच्या बायोमेट्रिकसाठी चाललोय, ज्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे मेन. आणि काल आम्ही मरीन बीचवर फिरलो होतो आणि काय झालं खाऱ्या पाण्याने सगळे हातपाय काळे पडले. अरे वा, एकदम मस्त काळे जरक झाले आमचे पाय, सगळे टॅन झाले. 2 तास आम्ही मजा करत होतो, पण तरी पण काळे पडले पाय. माझे पण काळे पडले, पण माझे हात गोरे होते. आणि मी नको मी नको. तर आता आमची 1 वाजता अपॉइंटमेंट आहे बायोमेट्रिकची. आणि आत्ता किती वाजले ग? आत्ता वाजले 12. आता आम्ही मस्त तयारी करतोय आणि मोबाईल वगैरे काही तिकडे अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही आता बघू. थोडं टेन्शन आलंय. डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे.
माहित नाही ते लोक काय विचारणार आहे. इंग्लिश येते थोडी थोडी, पण आता काय माहिती थोडी 100% येते का मला. बरं ठीक आहे, चालेल. चला आता आम्हाला येते. आता माझ्या बहिणी सांगितलंय मला की मला इंग्लिश 100% येते. मग पाहू आता ते लोक काय विचारतात मला. सो आता तयारी करा पटापट. जय हिंद. A few moments later. सो गाईज, आमचं फायनली आता झालंय बायोमेट्रिकचं काम आणि आम्ही आता निघालोय. मम्मा चल ना. इथं आंघोळीसारखं पाणी इच्छी. तिथं आंघोळीला गार आणि इथं प्यायला बरोबर. तर आता आम्ही फायनली चाललोय फिरायला. थोडीशी शॉपिंग वगैरे करूया आम्ही आता. मी आता निघालोय टी नगर मार्केटला. तिथे खूप सारे कपडे मिळतात आणि माझी मम्मा पण आलं सोबत. आणि येस, फायनली आता उबर राईड बुक केली होती आम्ही आता. आणि तिथले जे काका आहेत, आता खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी, कारण त्यांना तमिळ बोलता येते आणि मला येत नाही. आता बघूया आता काय होतंय काय नाही. तर आमचे साधे काका आम्हाला कपड्यांच्या ऐवजी भाजी मार्केटला घेऊन आले. कपडा मार्केट पीछे है. फ्रूट व्हेजिटेबल मार्केट. फ्रूट नाही Oh, fruit नाही no, no. We want clothes. तर चेन्नईमध्ये तुम्हाला चांगले कपडे घ्यायचे असतील तर त्याच्यातली एक जागा टी नगर मार्केट आहे असं पण मी ऐकलंय. तर आज मी आलेली आहे इथे टी नगर मार्केटला भरपूर सारी शॉपिंग करायला. பாவாடை 200 ரூபா 150 ரூபா ஷார்ட் 150 ரூபா ஃபுல் 200 ரூபா. कितने का स्कर्ट? ॲज युजल इथे काका लोकांशी काय बोलत होते ते मला काहीच कळालं नाही. पण इथले ज्वेलरीज आणि बाकीचे ॲक्सेसरीज खूप युनिक होते, त्यामुळे मी पटकन बघितले आणि झटपट पटापट घेऊन टाकले. उन्हात खूप वेळचं चालून थकलो होतो म्हणून आम्ही प्यायला आलो होतो चेन्नईचा उसाचा रस. चलो स्टार्ट. प्या प्या. आम्ही आता शॉपिंग करून आलोय. भरपूर काही काही फिरलो आणि घेतलंय आम्ही एक स्कर्ट, एक इयरिंग्स, मस्त ज्वेलरी, चमचमीत. आणि आता झोपणार आहे आम्ही. झोपणार आहे. किती वाजता? 6 वाजताची ट्रेन आहे आमची आता. मग आम्ही आता थोड्या वेळात निघू. इथून आहे जवळच आहे स्टेशन पण. मम्मा टकली. चला जायचं निघायचं आपल्याला. चलो. आवडला का माझ्या बाईला ड्रेस? चलो ये भी ठीक है. म्याऊ 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 म्याऊ. वाकडो. गजला गजला गजला. साऊथ इंडियन साडी मस्त. मी गळ्यातलं घेतलंय एकदम छान छान. अजून काय घेतलंय मी यार? हे कानातले ना भाई मला बघितल्या खूप जास्त आवडले ते. एकदम सही आहे बघा यार. एकदम आवाज पण करताय. अजून भरपूर काही घेतलं नाही बघा. दिस वन फुल एस्थेटिक वाइब्स. आणि हे आहे लास्ट वालं हेअर क्लिप्स स्टार वाले. स्टार साठी स्टार जोक होता पण खरंच मुझे बहुत पसंद आया तो मैंने खरीद लिया. अभी मैं डालने वाली हूँ. चलो फाइनली अभी हम निकल रहे हैं. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? अनफॉर्च्युनेटली आम्हाला तेवढा टाईम भेटला नाही फिरायला, कारण आम्ही एकच दिवसासाठी आलो होतो. त्यात आमचं विजाचं बायोमेट्रिक होतं आणि नंतर आमचा इंटरव्ह्यू होता दिल्लीला. त्यामुळे बाकीचे जे काही असे फेमस स्पॉट होते चेन्नईमधले ते सगळे आम्ही लांबूनच बघून घेतले आणि आलो आम्ही पुन्हा स्टेशनला.
गाईज आता फायनली आमची ट्रिप पूर्ण कंप्लीट झाली आहे. एकदम शॉर्ट आणि अशी स्वीट आमची ट्रिप होती. आणि आता आम्ही निघालो आहे. ही आमची ट्रेन आहे मागे, चेन्नई सेंट्रल, जी अजून निघायला टाईम आहे. आता वाजलेत 6, अजून अर्धा तासाने निघेल ती. सो खरंच खूप छान वाटलं. लँग्वेजचं बॅरियर आहे पण इथे, म्हणजे काही लोकांना, ऑलमोस्ट बऱ्याचशा लोकांना हिंदी येते आणि इंग्लिश पण येते, पण प्रॉब्लेम असा आहे की आपली मराठी लँग्वेज, आयरणी लँग्वेज त्यांना येत नाही. मग चांगलं वाटलं. काही काही लोक तमिळ बोलायचे, ते कळत नव्हतं. मग ते नंतर हळूहळू तोडकी मोडकी इंग्लिश बोलत होते माझ्यासाठी. आणि खरंच लव यू चेन्नई. इथलं वातावरण पण ॲक्च्युली खूप छान आहे आणि एकदम असं म्हणजे दमट वातावरण आहे. ऊन पण आहे, उन्हाळा खूप आहे. आम्ही उन्हाळ्यातच आलो आहे तर नाही, पण तरी खरंच छान वाटतं इथं आल्यानंतर. एक जरी इथले अक्षरं कळत नसले ना तरी ती बॉन्डिंग तयार झाली आहे. आणि आता निघालोय. आता चांगलं नाही वाटत आहे निघताना. असं वाटतं अजून काहीतरी दिवस फिरायला पाहिजे होतं, पण जाने दो अभी क्या कर सकते. ट्रेनची बुकिंग झाली, आता काहीच नाही करू शकणार. चलो गाइस, मिलते हैं अगले ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय. तर हे झालं आमचं विजाचं बायोमेट्रिक. आता आमचं मेन होतं इंटरव्ह्यू, जो की होता दिल्लीला. तर आम्ही आता निघालोय दिल्लीला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.